मुंबईतील मराठी शाळा वाचवण्याची धडपड आता सुरू झाली आहे। पालिकेच्या शाळांवरील हातोडा थांबवा या मागणीसाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। आणि यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणाऱ्या राजकीय पक्षांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवली। मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना मराठी जगवण्यासाठी राजकीय पक्ष किती सजग आहेत तेच या निमित्ताने दिसून आलं। पाहूयात। मराठी शाळा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये धडक मोर्चा। ठाकरेंसह सर्वच राजकीय नेत्यांची मोर्चाकडे पाठ। मराठीच्या नावाने एकत्र आले, मराठी शाळांना मात्र विसरले। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे बंधू उद्धव आणि राज ठाकरे इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी दोनही ठाकरे बंधू एकत्र आले। मराठीचा कैवार घेऊन 20 वर्षांचा राजकीय हेवेदावे विसरून दोनही ठाकरे आणि त्यांच्या दोनही सेना एकत्र आल्या। दोन्ही भावांनी एकत्र यावं हे भाबड्या मराठी माणसांचं स्वप्न पूर्ण झालं। मात्र मराठीच्या नावानं राजकारण करणारे मराठीलाच विसरले की काय अशी भावना आता निर्माण झाली आहे। कारण मराठी शाळांच्या आंदोलनाकडे ठाकरे बंधूंनी फिरवलेली पाठ। मराठी शाळा वाचवण्यासाठी पालिकेच्या शाळांवरील हातोडा थांबवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। हुतात्मा स्मारक ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात मराठी अभ्यास केंद्राचे पदाधिकारी आणि मराठी प्रेमी नागरिक सहभागी झाले होते। कम्युनिस्ट नेते काँग्रेस प्रकाश रेड्डी यांचा अपवाद वगळता एकाही राजकीय पक्षाचे नेते या मोर्चात आले नव्हते। हिंदी सक्तीच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला ठाकरेंची शिवसेना, मनसे, शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते। मात्र शुक्रवारी यापैकी कोणीही आलं नाहीत। याबद्दल आयोजक दीपक पवार यांनी खंत व्यक्त केली आहे। राजकीय पक्षांच्या मंडळींचा अधिक सहभाग असता तर तो चालला असता, आवडला असता आम्हाला। पण मराठी शाळांचा मुद्दा हा अनेकांच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही आहे। तो या निमित्ताने येईल आणि मराठी शाळांच्या मुद्द्यावर लोक एकत्र येऊ शकतात। त्याचं मतामध्ये रूपांतर करणं आणि त्याचं कार्यक्रम पत्रिकेत रूपांतर करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। त्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील, ह्या लोकांच्या मार्फत ज्या चालवल्या जाणाऱ्या शाळा होत्या ह्यांनी नेहमीच खूप दर्जा राखलेला आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्याच शाळांमधलं वातावरण हे अत्यंत चांगलं होतं। आज उच्चपदस्थ असणारे कित्येक लोक हे महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिकून पुढे आलेले आहेत। ते तसं राहिलं नाहीये हे खरं। इतके वर्ष झाली, परंतु हे जे सरकार आहे त्यात ते मराठीची गळचेपी करते। मराठी शाळा बंद म्हणजे पद्धतशीर केल्या जातात, बंद पडतात असं नाही। 1800 शाळा इथे बंद झाल्या, 18,000 शाळा महाराष्ट्रात बंद झाल्या। हा विषय आमचाच आहे। मराठी शाळा वाचवा हा विषय जो आहे अनेक वर्षापासून आम्ही त्याच्यावर काम करतो आहोत। आता जे राज्य सरकारमार्फत जे धोरणं राबवली जात आहेत आणि त्या शाळांच्या जमिनी हडपण्याचं, त्या बिल्डिंगी हडपण्याचं त्यांचं जे काही धोरण आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा होता। आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि हा विषय आम्ही शेवटपर्यंत लावून धरणार आहोत। मराठीचे कैवारी असल्याचा दावा करणारे राजकीय नेते मराठी शाळा टिकवण्यासाठी, मराठी शाळा जगवण्यासाठी किती जागरूक आहेत याचं कटू वास्तव या निमित्तानं समोर आलं। मराठी माणसा जागा हो, रात्र वैराची आहे अशी निनावी मोहिमेमध्ये राबवणारे राजकारणी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना सुद्धा मराठी शाळांसाठी रस्त्यावर उतरत नाहीत। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा दिल्लीश्वरांचा डाव आहे असं कानीकपाळी ओढून सांगणारे मराठी टक्का टिकवण्यासाठी काहीच करताना दिसत नाहीयेत। मराठी शाळा हा कोणत्याही राजकीय पक्षांचा अजेंडा नाही, हेच दुर्दैवी सत्य या निमित्तानं समोर आलंय। राजकीय नेत्यांनी मराठी शाळांच्या मुद्द्याकडे पाठ फिरवल्यानं आता सिनेमाच्या माध्यमातून हा विषय ऐरणीवर आणला जातोय। क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यात मराठी शाळांचं दुखणं पोट तिडकीनं मांडण्यात आलंय। आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते। या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली, ज्याला आपल्याच आईची लाज वाटते। सर, तुम्ही काय एवढा हट्ट करताय? जुनी आणि पडकी शाळा वाचवण्याचा छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं। तुम्ही जो बांधणार आहात तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना। राजकीय नेत्यांनी जे मुद्दे उचलून धरायला हवेत ते मराठी अभ्यास केंद्रासारख्या सामाजिक संघटना आणि सिनेमावाल्यांना करावं लागतंय। महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही राजकीय पक्षांना मराठीचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नसेल तर मराठी माणसासाठी रात्रच नाही दिवसही वैराचा आहे हेच जळजळीत वास्तव।
श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.